किती भयानक प्रकार समोर दिसतोय बघा। सेल्युलर जेल समोर सावरकरांचा जो पुतळा आहे त्या पुतळ्याची अशी इतकी वाईट अवस्था आहे आणि दुर्दैवानं त्याच्याकडे कोणाचं लक्षच नाहीये। आम्ही अंदमान बोलवताच्या माध्यमातून इथे जातो तर ही गोष्ट निदर्शनास आली आणि आता शासनाला जागा करून देण्याची वेळ आली आहे। प्रशासनाने या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे की एवढं मोठं सेल्युलर जेल आहे आणि सेल्युलरच्या जेल बाहेर सावरकरांचा पुतळा आहे। आज त्या पुतळ्याच्या चष्म्याची अवस्था ठीक नाहीये, त्या पुतळ्यावरती घाण साचलेली आहे। इथे इतक्या दुरून इतक्या लांबून लोक येतात आणि सावरकरांच्या पुतळ्याची अशी अवस्था असेल तर त्याच्या विरुद्ध आपण आवाज उठवणं आणि आपण काहीतरी करणं आवश्यक आहे। मी या माध्यमातून सगळ्या प्रशासनाला सांगू इच्छितो की आपण कृपया या गोष्टीकडे लक्ष द्या। आम्ही सावरकर प्रेमी म्हणून आहोतच, आम्ही आमच्या परीने आमचे शिलेदार वर जाऊन स्वच्छता करत आहेतच, पण रोज इथे अशा पद्धतीने या पुतळ्यांची निगा राखली जाईल, या पुतळ्यांची काळजी घेतली जाईल, यासाठी आपण काहीतरी करावं। ही बातमी ही गोष्ट जास्तीत जास्त प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचवावी आणि शासनाला यांनी जाग येईल अशी अपेक्षा करूया। बघा इकडे चालली आहे स्वच्छता।